नमस्ते मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपी न दाखविता दसऱ्याला किंवा विजयादशमीला पूजा कशी करायची ते दाखविणार आहे। चला तर मग बघूया। त्यापूर्वी आपण थोडक्यातनं माहिती बघून घेऊया। दसरा किंवा विजयादशमीची, दसरा ज्याला विजयादशमी असेही म्हणतात, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील 10व्या दिवशी साजरा केला जातो। हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो, ज्याचे स्मरण प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून आणि देवी दुर्गाने महिषासुराचा वध करून दर्शवितो। प्रभू रामाने रावणाचा वध करून धर्माचे रक्षण केले, देवी दुर्गाने महिषासुर राक्षसाचा वध केला, अशा दोन प्रमुख कथांनुसार हा सण महत्त्वाचा आहे। दसऱ्याला रावणाचे पुतळे जाळून वाईटाचा नाश आणि आपट्यांच्या पानांची देवाणघेवाण करून समृद्धी साजरी केली जाते। आता आपण पूजा कशी करायची ते बघूया। मी थोडक्यातनं तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर मग मी इथे कापड टाकून घेतलेला आहे, लाल कापड टाकलेला आहे जागा पुसल्यानंतर, आणि माता सरस्वतीचा फोटो ठेवलेला आहे आणि फळ ठेवलेला आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे। मी इथे तांदळाची रास ठेवते आणि आता दिवा ठेवूया। तांदळाची रास ठेवून घेतलेली आहे आणि मी दिवा प्रज्वलित केलेला आहे, हा ठेवून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला कलश स्थापित करायचा आहे। एक प्लेटमध्ये मी तांदूळ घेतलेले आहे, हे ठेवायचे आणि त्यावर हा जल भरून मी कलश घेतलेला आहे, स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि हे ठेवायचं आहे, कलश ठेवायचा आहे। कलशाला मी रक्षासूत्र गुंडाळून घेतलेला आहे। आता त्यातनं आपल्याला 1 रुपयाचा शिक्का टाकायचा आहे आणि सुपारी टाकायची आहे, फळकंठ टाकायचं आहे आणि ही आंब्याची पानं घेतलेली आहे, ही आपल्याला लावून घ्यायची आहे। मी 7 आंब्याची पानं लावून घेतलेली आहे। आता आपला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला आता नारळ ठेवायचा आहे अशा पद्धतीने। आता मी एक चौरंग घेतलेला आहे। आता त्यावर माझ्याकडे माता सरस्वतीची अशी मूर्ती आहे, ती ही मूर्ती मी येथे स्थापित करते। थोडेसे आपल्याला तांदळाची रास ठेवायची आणि त्यावर मूर्तीला स्थापित करायचं आहे। या पद्धतीने मी 2 असे जोडून असे पानं घेतलेले आहे, कपुरी म्हणतात, आमच्याकडे कपुरी पण म्हणतात आणि विड्याची पानं पण म्हणतात, असे घ्यायचे आणि याला आपण इथे ठेवायचं आहे। इथे आता आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे। प्रथम आपल्याला तांदळाची रास ठेवायची आणि इथे गणपती म्हणून मी सुपारी घेतलेली आहे, सुपारीचा अभिषेक करून इथे गणपती म्हणून स्थापित केलेला आहे। या पूजेमध्ये आपल्या घरी जे धार्मिक ग्रंथ आहे ते ठेवल्या जातं आणि मुलांच्या पुस्तकांची पूजा केली जाते। परंतु मी माझंही ट्युशनचं मुलांचं रजिस्टर म्हणजे अशी ही बुक आहे छोटीवाली, यात मी नावं लिहत असते, मोठं रजिस्टर वेगळं आहे, तर त्याची पण पूजा करून घेऊया। मी इथे ठेवते। आता कसं जागा कमी पडतं म्हणून मी मोठे रजिस्टर आणलेलं नाही आहे। आजच्या दिवशी आपण शस्त्रांची पूजा केली जाते, म्हणून मी इथे कैची आणि पेंचीस आणि पेचकस आणि हे चाकू घेतलेलं आहे। आता आपल्याला दिव्याची आणि गणपतीची सगळ्यांची पूजा करून घ्यायची आहे, कलशाची पण आणि माता
सरस्वतीची ही मूर्ती आहे याची पण, आणि माझ्याकडे ना माता सरस्वतीचा फोटो पण आहे, फोटोची पण पूजा करून घ्यायची आहे। आणि हे आपण जे बुक ठेवलेले असते त्याची पण पूजा करायची, शस्त्रांची पूजा करायची आणि फूल वाहायचं आहे। माता सरस्वतीच्या फोटोला मी ना हार घालून घेतलेला आहे आणि 5 प्रकारचे फळं घेऊ शकता, मी ॲपलच घेतलेले आहे। आणि आता आपण देवींना वगैरे फुलं वाहून घेतलेले आहे, दिव्यालाही फूल वाहून घेतलेलं आहे, कलशाला मी ना हार घातलेला आहे, गणपतीला फुलं वाहून घेतलेलं आहे। आणि आपलं ही पुस्तक असते, रजिस्टर असते त्याला पण, आणि हे सगळे आपले म्हणजे साहित्य आहे त्यांनाही मी फूल वाहून घेतलेलं आहे। शस्त्रांची पूजा केली जाते आजच्या दिवशी। चिरंजी बत्ताशेचा मी नैवेद्य घेतलेला आहे आणि एका ग्लासमध्ये पाणी। शेवटी आपल्याला ही आपट्यांची पानं घेतलेली आहे मी, आणि ही आपल्याला सर्व देवांना वाहून घ्यायचं आहे, माता सरस्वतीला आणि ह्या शस्त्रावर आणि दिव्यांना आणि पोथीवर आणि माता सरस्वती, गणपती सगळ्या देवांना वाहून घ्यायचं आहे, कलशाला पण। या पद्धतीने मी पूजा केलेली आहे। आणि आता आपल्याला ही न आपट्यांची पानं इथे ही देवाजवळ ठेवायची आहे, मी अशी समोर ठेवून घेते। या पानांची पण आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे। अशा पद्धतीने मी पूजा केलेली आहे। तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। कशी वाटली तुम्हाला माझी पूजा तर कमेंट्स करून कळवा। साधी सोपी पूजा केलेली आहे मी, तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। सण येत आहे तर सगळे आनंदात सण करा। धन्यवाद।